फुलं मांड त्या साईडला. तशी सगळी तयारी झाली आहे. काही कमी जास्त असेल तर मला सांगा. समजा आहे, फक्त जरा फुलं लागतील. आहेत ना, टोपलीत ठेवली आहेत पाणी शिंपडून. ताजी राहायला हवीत ना. मामी 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 मी पण तुझी मदत करू? हो, चला आपण फुलं आणूया. अरे वा 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 गोंधळी बुवा, आज एकदम गोंधळ नेहमीसारखा रंगायला वा. अहो ते समजा आमच्या हातात असतं वे, ते समजा आईच्या हातात असतं. कुणाची आई? अहो आई अंबाबाईच्या हातात असतं ना व, त्याची कृपा आहे ना व समधी. हार फुलं सगळं आहे. आणखीन काही लागलं तर मला नक्की सांगा. हा गोंधळी बुवा, गोंधळाची सगळी तयारी झाली ना? अहो आम्ही यायच्या अगोदर तुमच्या सुनेनं समधी तयारी एकदम टाकूटक करून ठेवली होती. खरं सांगू हो ताई, अहो तुम्ही लय भाग्याचं आहेस. अहो समधीकडं सासवा नुसत्या दाताच्या कान्या करत बसतात. अहो नव्या नवरला काय ठाऊक असतं वे, तरी पण त्या विचार करतात ना. तुम्हाला सांगू का, तुमच्या सुनेवर आई अंबाबाईची कृपा आहे बरं का. हा अहो ती ह्याच वयात पारंगत आहे. अहो ही ना गोंधळी बुवा, ही दासी आहे, माझ्या सुनेची दासी. हिला सून समजलात तुम्ही? थांबा. माणिक, ए बाळा माणिक, अगं बाहेर ये. गोंधळी बुवा, ही माझी सून माणिक. राणी आणि दासीतला फरक दिसला का? दिगू, अरे ये पुढे ये. जोडीनं बुवांना नमस्कार करा. या. सुखीरा. बरं चला, पूजा आरत्या परत नंतर गोंधळ बी चालू करायचा ना व. समजायला बोलवून घ्या. हो. हिच्या डोळ्यात अश्रू कसे नाहीत? मठात धाडायचंय हिला. महाराज बोलतं करतील तेव्हा कळेल किती चांगली आणि किती वाईट. पण मठात धाडायचं कसं, महाराजच ठरवतील. रणमेना आली. लय फडफड फडफड करते. ए पोरी, तुला काही झालं तर तुझ्या सखीचा जीव तिकडे कासवीस होईल. तुझ्या सकुताईचा जास्त चडफड नको करू. आणि एक लक्षात घे. काय काय लक्षात घे, आता तुझं आयात अडकली. तेव्हा किती बी बडबड केली तरी बी तुझी सुटका होणार नाहीये. तळपट लय तोरा नाही लावायचा. ना कशाला धरलं? किंवा रानातला माझा रानात ठेवायचं, इथं नाही धावायचं, कळलं ना? ए चिरकुट मुंगीला कसं चिरडून टाकतात की नाही, चिरडून टाकलं असतं तुला. पण जिद्दी ठेवली का? कारण तू आमच्या सखुताईंची खास सखी आहे ना, म्हणून जिद्दी ठेवली तुला. ए आ ए ए ओ आ
तुझं दुर्दैव काय माहिती काय तुला? तू सखूची सखी आहेस. म्हणजे सापळ्यात लावलेलं आमिष आहेस. आता तू आली इथं म्हणल्यावर मागोमाग तुझी ती लाडकी सखी सखू धावत धावत येणार. माझी जिप्री, माझ्या जिप्रीला काय झालं? कुठे आहे माझी जिप्री? नाड्यातून एक सबूत बाहेर पडत नाही आणि वाट 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 चालू आहे तुझे. दाबू का? दार बाहेर कोणाला तरी धाड त्या सखूकडे आणि तिला सांग मनावर रान महिना फडफड फडफड फडफडतीये. तू जर धावत पडत लवकर इकडं आले नाहीस तर गळा ओळून जीव घेऊन टाकीन तिचा. जा. रान महिन्याची ती फडफड अजून थांबली नाही कर. अशी हात वर करून बांधा तिला. बांधा. चला आता वनसंना सांगा भावाच्या उपारण्याच्या आणि वहिनीच्या शेल्याची गाठ बांधा म्हणाव. हो हो. यमुने तू थांब. तू नको. हिला गाठ बांधू दे. हो पण मनोरमाबाई तुम्ही तर म्हणले ते दासी आहे म्हणून. आहेच दासी पण आम्ही तसा भेदभाव करत नाही. सगळ्यांनाच आम्ही कुटुंबातलेच मानतो. अगदी बरोबर बोलतायत ना वहिनी. म्हणजे गोंधळी भाऊ असं आहे ना की वहिनी गोंधळाला लवकर सुरुवात करायची आहे. ए तुळसा हो ना पुढे गाठ बांध. अगं हे काय माझा मान आहे ना हा. अगं सखूच्या मनावर बिंबवायला हवं ना. तिची आणि दिगूची गाठ सुटली आणि आता दिगू आणि माणिकची गाठ पक्की झाली. हो ग हो. हा म्हणजे एकदम ठळक बिब्याचा ठिपकाच झाला. गाठ पक्की मार. नाही 7 जन्म ही गाठ सुटायला नको.
आईच्या डोळ्यात अश्रू कसे नाहीत? अरे महाजू ये 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 बरं, या. थांबा भाऊजी, थांबा, मी बघते. वच्छे महामायाचं सतत काहीतरी कारस्थान चालूच असतं. का काय झालं? बाबाजींचा काहीतरी खास निरोप आला असेल. बघ ना, चेहरा बघ कशी अगदी कावरी बावरी झालेली आहे. हा चोंबडेपणा आहे ना, तो सोडा जरा. महामाईला मरू देत. आपल्याकडे गोंधळ आहे ना, आणि गोंधळ काही नेहमी होतो का? तो गोंधळ बघा ना, तुमचा गोंधळ आहे ना, तो राहू दे आता. मठात कोण आलंय माहितीये का? तुझी रान मैना बाबाजींच्या पिंजऱ्यात अडकलीये. झिपरी, तिला सोडवायचं असेल तर लगेच मठात जा. मागच्या मागे कोणालाही कळता कामा नये. निघ. आई राजा पहिली आरती मानाची आरती मानाची लावल्या कापडाच्या वाती अंबाबाई कापडाच्या वाती 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 होले जळती अगरबत्ती ग माझी माय जळती उदबत्ती होले जळती अगरबत्ती ग माझी माय जळती अगरबत्ती उदळ जळतो सव्वा तोळा ग माझी माय जळतो सव्वा तोळा उदळ जळतो सव्वा तोळा ग माझी माय जळतो सव्वा तोळा आला गोंधळाचा मेळा माझी माय गोंधळाचा मेळा आला गोंधळाचा मेळा ग माझी माय गोंधळा मला सोक्त शिळा घाल, पण तरी बी तुला आम्ही जित्ती ठेवणार. मला जोवर गरज आहे तोवर तुम्हाला जित्त ठेवणार. आणि एकदा का तुमची गरज संपली की तुम्ही थेट वार. झिपरी, माझी झिपरी, झिपरी सोडा, सोडा मला, सोडा. Hey! सोडा सोडा तिला सोडा. झिपरी, बाबाजी तुम्ही बाबाजी नाही, बाबाजी महाराज बोलायचं. अक्कल आहे का नाही? बाबाजी महाराज, आधीच या निष्पाप झिपरीची वाचा तुम्ही हिरावून घेतली आणि आता तिला का पकडलंय? सोडा तिला. प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यामुळे तिला का त्रास देता? आता मी आली आहे ना, मग सोडा माझ्या झिपरीला, सोडा तिला. अगं झिपरे, तुला नाही माहिती, हा सगळा जो तुला त्रास होतोय ना,
तो माझ्यामुळे होतोय. तुला इथे पकडून ठेवलंय कारण यांना मी इथे यायला हवी होते. बाबाजी महाराज, आता मी आली आहे ना, हे हात जोडते तुमच्या पुढे, माझ्या झिपरीला सोडा हो. बाहेर जा. समजे बाहेर जा आता. या सखुताईंबरोबर महत्वाचा वार्तालाप करायचा आहे आम्हाला. जा झिंगरोबाच्या तळ्यावर जाऊन आंघोळ करा. काय इतक्या रात्री तळ्यावर जायचं? आंघोळच करायची आहे ना. बाहेर जाऊन उभं राहिलं तरी भिजेल की, आंघोळ पण होईल. पाऊस लय पडतोय. बाबाजी, बाबाजी महाराज. महाराज कोण आहे? बाबाजी महाराज कोण आहे? तुम्ही मग आदेश कुणाचा चालणार इथं? तुम्ही मग उलट का बोलतो मला? तुझं नाक कापून असं इथं तुझ्या गळ्यात लटकवीन. निघायचं समजांनी. चला निघा समजा. निघा. हट. सगळ्यांना घालवून दिलं म्हणजे यांच्या मनात काय आहे? काहीतरी दगा आहे हे नक्की. विठुराया, तू आहेस ना रे? हे बाबाजी आज नशेत वाटतायत. अहो या कलियुगामध्ये बघा, या कलियुगामध्ये जगदंबेला काय सांगायचं माते? अगं सुरांचं सुळसुळट झालं माते. अगं जगदंबे बर, अगं माणसं तर राहिली बाजूला. अगं कवळे कवळे फुलं त्या दैत्याच्या पायाखाली, या सुरांच्या पायाखाली जगदंबे. शमाई, सखू कुठे गेली ग? कुठे पाठवलंस तिला? तुला कशाला चौकशा हव्यात? आणि आताच सगळं रीतसर सांगायला हवं का? वेळ आली की कळेल. माझे आई ग, आई लेकरासाठी तुला धावा घ्यायचा. कासा विसून नजर का भिरभिरते? कोणाला शोधताय का? लाडकी राणी तर इकडेच आहे आणि नावडती बसली असेल तिच्या खोलीत मुळमुळ रडत. अहो आता माणसं काय, अरे आता देव बी अळू लागले. देव बी माझ्या माय धाव ग जगदंबे. अग पाहू ग माझ्या माऊले, हे धाव ग जगदंबे. आई राजा नाही झिपरे, असं बोलू नकोस ग. आज कोणाचाही जीव जाणार नाही. आणि जायचाच असेल ना तर माझा जीव जाईल. झिपरे तू जा ग, पळून जा. बाबाजी महाराज, तुम्ही झिपरीला मारू नका. तिला सोडा हो. ए, 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 झिपरी तू ऐक ग माझं. या कालवा नको. चुप. एकदम चुप दोघे. नाही 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 नाही, तिला मारू नका हो. तिला मारू नका. लय भारी. याला म्हणतात जीवाभावाच्या सख्या. एकमेकींसाठी जीव द्यायला तयार असतील अशा सख्या.
वा लय भारी छान उत्तम हिला नको ना मारू नको मारू हिला नाही मारत विठुराया, या बाबाजींच्या मनात काय आहे? नक्की काय हेतू आहे यांचा? यांच्या मनात काय आहे? ए सकू पण त्यांच्या त्या बाडातले कागद कुठं दे वालीकरांच्या कुठं लपवून ठेवलेत कागद दे मी खरंच सांगते, मला नाही माहित ते कागद कुठे. आणि मी कशाला लपवेन? खोट बोलती तो खोटरडिया तो नाही ठाऊक तुला ठाऊक नाही तुला मग विचार ना त्याला तेव्हा आभाळात असतो ना तुझा देव विचार त्याला अरे कुठे आहेत बाबा कागद मग सांगेल ना तुला तो इट्ट्याला ए ब काय म्हणते आई घ्यायचं आणि हिला कागद शोधून दे लवकर नाहीतर मग फुकट तुझा एक भक्त जीवाला मुकल तेव्हा लवकर सांग ए इट्ट्याला ऐकत नाही का तुझा आजकाल तो हाक दे तुझ्या इट्टलाला आणि विचार द्याला कुठे विचार द्याला पण काही झालं ना तरी ते कागद मला पाहिजे कागद पाहिजे नाही देणार तू भी नाही देणार